नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. नवरात्र हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहपूर्ण सण आहे. नवरात्री आणि 10 दिवस चालणारा हा उत्सव केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नवरात्र म्हणजे नेमके काय, नवरात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे, 9 दिवसांचे वेगवेगळे स्वरूप आणि त्याचा अर्थ काय, नवरात्रीच्या पूजा, उपवास आणि परंपरेचे महत्त्व काय, आणि आधुनिक काळात हा सण कसा साजरा केला जातो. तर चला सुरू करूया हा प्रवास. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमची नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील. मुख्य भाग भाग 1. नवरात्र म्हणजे काय. नवरात्र हा शब्द संस्कृतमधील नव म्हणजे 9 आणि रात्र म्हणजे रात्री यापासून बनला आहे. नवरात्र म्हणजे नवरात्रीचा उत्सव, ज्यामध्ये देवी दुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. हा सण वर्षातून 2दा येतो. चैत्र नवरात्र वसंत ऋतूमध्ये आणि शारदीय नवरात्र शरद ऋतूमध्ये. पण शारदीय नवरात्र हा विशेषत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, कारण त्यानंतर दसरा येतो. नवरात्रीत देवी दुर्गेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 मुख्य रूपांचे पूजन केले जाते. या नवरात्रीमध्ये प्रत्येक रात्रीला देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते, ज्यामुळे भक्तांना शांती, समृद्धी, ज्ञान प्राप्त होते. भाग 2. नवरात्रीचा इतिहास आणि पौराणिक कथा. नवरात्रीच्या मागे अनेक पौराणिक कथा आहेत. यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा आहे महिषासूर मर्दिनीची. पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा राक्षस इतका शक्तिशाली झाला होता की त्याने देवांनाही हरवले होते. त्याला वरदान होते की त्याला कोणताही पुरुष मारू शकत नाही. तेव्हा सर्व देवांनी मिळून आपली शक्ती एकत्र केली आणि देवी दुर्गा निर्माण झाली. देवीने नवरात्री आणि 10 दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि अखेरीस त्याचा वध केला. हा विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. दुसरी एक कथा आहे राम आणि रावण यांच्याशी संबंधित. भगवान रामांनी रावणाचा वध करण्यापूर्वी नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा केली होती आणि त्यांना विजय प्राप्त झाला. म्हणूनच नवरात्र आणि दसरा यांचा जवळचा संबंध आहे. या कथा आपल्याला शिकवतात की चांगल्याचा नेहमी विजय होतो आणि नवरात्रीच्या पूजेमुळे आपल्याला जीवनातील अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते. भाग 3. नवरात्रीचे 9 दिवस आणि देवीचे 9 रूपे. नवरात्रीत प्रत्येक दिवस हा विशिष्ट देवीच्या स्वरूपाला समर्पित आहे. चला आपण प्रत्येक दिवस आणि त्याचे महत्त्व पाहू. पहिला दिवस शैलपुत्री, हिमालयाची कन्या. शैलपुत्री स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त ध्यान आणि शांततेचा अभ्यास करतात. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी. ही देवी तपस्वी आणि संयमाची मूर्ती आहे. तिच्या पूजनाने बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होतं. तिसरा दिवस आहे चंद्रघंटा. युद्धात शक्ती आणि सौंदर्य यांचे संतुलन दर्शवणारी ही देवी. तिच्या पूजेमुळे शौर्य आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. चौथा दिवस कृष्णमंडा. विश्वाची निर्मिती करणारी देवी. तिच्या पूजेमुळे सकारात्मक ऊर्जा आणि स्वास्थ्य मिळते. पाचवा दिवस स्कंदमाता, कार्तिकेयाची माता. ही देवी मातृत्व आणि प्रेमाचे प्रतीक आहे. सहावा दिवस कात्यायनी, युद्ध देवी, जी दृष्ट शक्तीचा नाश करते. तिच्या पूजेमुळे धैर्य मिळते. सातवा दिवस कालरात्री. ही देवी सर्व भयांचा नाश करते. तिच्या पूजेमुळे भक्तांना नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते.
8वा दिवस महागौरी, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक. तिच्या पूजेमुळे मन शांत होते. 9वा दिवस सिद्धिदात्री, ही देवी सर्व सिद्धी प्रदान करते. तिच्या पूजेमुळे भक्तांना आध्यात्मिक आणि भौतिक यश मिळतं. प्रत्येक दिवसाला विशिष्ट रंग आणि पूजा पद्धती असतात, ज्यामुळे नवरात्र हा सण रंगीबेरंगी आणि उत्साहपूर्ण बनतो. भाग 4. नवरात्रीच्या पूजा आणि परंपरा. नवरात्रीत अनेक परंपरा पाळल्या जातात. घटस्थापना, पहिल्या दिवशी मातीच्या मडक्यात ज्वारी पेरली जाते आणि त्याची पूजा केली जाते. उपवास, अनेक भक्त नवरात्रीत उपवास करतात. काही फक्त फळे आणि दूध घेतात, तर काही सात्विक आहार घेतात. आरती आणि भजन, दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती केली जाते. गरबा आणि दांडिया, गुजरात आणि महाराष्ट्रात नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळले जातात, जे सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. कन्यापूजन, 9व्या किंवा 10व्या दिवशी लहान मुलींची पूजा केली जाते, कारण त्यांना देवीचे स्वरूप मानले जाते. भाग 5. नवरात्रीचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व. नवरात्र हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. स्त्री शक्तीचे प्रतीक, नवरात्रीत स्त्री शक्तीचा उत्सव साजरा केला जातो. देवी दुर्गा ही शक्ती, बुद्धी आणि करुणेचे प्रतीक आहे. सामाजिक एकता, गरबा, दांडिया, सामूहिक पूजा यामुळे लोक एकत्र येतात आणि सामाजिक बंध मजबूत होतात. आधुनिक काळातील नवरात्र. आजकाल नवरात्रीत फॅशन, संगीत आणि नृत्य यांचा समावेश झाला आहे. आजकालचे तरुण गरबा नाईट्स आणि थीम बेस्ड इव्हेंट्समध्ये सहभागी होतात. भाग 6. आधुनिक काळात नवरात्रीचा उत्साह. आजच्या काळात नवरात्र हा सण नव्या रूपात साजरा केला जातो. ऑनलाईन पूजा, अनेक मंदिरे आणि संस्था ऑनलाईन पूजा आणि आरतीचे थेट प्रक्षेपण करतात. सोशल मीडिया, लोक आपले गरबा डान्स आणि नवरात्रीच्या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पर्यावरणपूरक नवरात्र, अनेक जण आता पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट वापरतात, ज्यामुळे हा सण अधिक शाश्वत बनतो. मित्रांनो, नवरात्र हा सण आपल्याला शक्ती, भक्ती आणि एकतेचा संदेश देतो. या नवरात्री आपल्याला आपल्या आत्म्याशी जोडण्याची आणि जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करण्याची प्रेरणा देतात. तुम्ही यंदा नवरात्र कशी साजरा करणार आहात? तुमच्या खास परंपरा आणि अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. जय माता दी.